अकोल्यातल्या पारमी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीनं एक दिवसीय ध्यान साधना शिबिर आणि धम्मदेसना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात श्रीलंका येथील भंते यश व त्यांच्या भिक्खू संघ यांच्या पवित्र उपस्थितीने संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता। शिबिरात सकाळपासूनच सहभागी अनुयायांचा ओघ सुरू होता। सुमारे 1200 अनुयायांनी ध्यान साधनेत सहभाग घेतला। भंते यश महाथेरो, भंते उदित झाज महाथेरो, भंते शांतचित्त थेरो, भंते धम्मसेन थेरो, भंते निरोध तसंच इतर भंतेगणांनी आपल्या प्रेरणादायी धम्मदेशना व ध्यान मार्गदर्शनाद्वारे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान, करुणा, प्रज्ञा आणि समता यांचा संदेश सर्वांना दिला। उपस्थितांनी एकाग्रतेने ध्यान साधना करून आत्मशांतीचा अनुभव घेतला। या शिबिरात दरम्यान सर्व सहभागींसाठी भोजनदानाचेही उत्तम नियोजन करण्यात आलं होतं। फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून या सेवा कार्यात सहभाग नोंदवत उत्कृष्ट व्यवस्था केली। कार्यक्रमाचं नियोजन आणि यशस्वी आयोजन पारमी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षा मंदा तेलगोटे आणि पदाधिकाऱ्यांनी एकदिलानं केलं। यामध्ये सचिव कीर्ती गवई, कोषाध्यक्ष दीपा खाडे, अलका डोंगरे, अनुराधा डोंगरे, अलका वाघ, रीना प्रधान, वैशाली वानखडे, संध्या वानखडे, वैशाली सोनवणे, स्नेहल सदार, मायावती गवई, स्वाती कांबळे, संगीता गवई, सुलोचना गवई, अनघा खाडे, विद्या धाडसे, सुषमा पहुरकर, विद्या इंगळे, रत्नमाला भगत, छाया मगर, उषा पाटील, छाया सुरडकर या सर्वांनी मोलाचे योगदान दिलं। कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व सहभागींनी पारमी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आणि नियमितपणे अशा ध्यान व धम्मसाधना शिबिरांचं आयोजन करण्याची मागणी केली। भंते लोकांच्या ज्या धम्मदेशना होतील सगळ्या उपासकांनी श्रवण करावं आणि त्याच्यातून जे चांगलं असते, जे शीलपालनाचा उपदेश भगवान म्हणजे भंते लोक देतात ते अंगीकृत करून आपण तसे वागण्याचे प्रयत्न करावे। आणि सगळ्यांना माझं आवाहन आहे की पारमी मल्टीपर्पज फाउंडेशनचे हे महिलांची संघटना आहे आणि हे चांगले कार्य करते। भोजनदान, भिक्षू संघाला भोजनदान, जसं अनाथ आश्रमामध्ये दान, एडीआरडीच्या लोकांना दान करते, जसं आरोग्य शिबिर राबवते, डोळ्यांच्या डॉक्टरांचे शिबिर आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करते आणि हे पारमी मल्टीपर्पज फाउंडेशनच्याच वतीने होत राहते।